संगमनेर शहरातील टॉप 10 इम्पेरियल या प्रमुख व्यावसायिक संकुलात प्रस्तावित वाईन शॉप स्थलांतराच्या हालचालींना आता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून विरोधाचा सूर उमटू लागलाय. नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या या बहुमजली व्यावसायिक संकुलामध्ये विविध नामांकित व्यावसायिक संस्था, वित्तीय सेवा, शैक्षणिक उपक्रम आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांचे कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास परिसराच्या वातावरणावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे हरकती आणि तक्रारी सादर करत या प्रस्तावित स्थलांतराचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. तर संकुलातील काही व्यावसायिकांनी ही संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि मद्यपींकडून होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी संबंधित वाईन शॉपचे स्थलांतर प्रस्तावित ठिकाणी करू नये अशी मागणी करत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत स्थानिक नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती आणि आक्षेप गांभीर्याने विचारात घेण्याची मागणी केली आहे. नागरिकांशी आवश्यक विचार विनिमय झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे प्रशासनाकडे हरकतींचा पाऊस पडत असताना दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडूनही विरोध कायम आहे. त्यामुळे प्रस्तावित वाईन शॉपचे स्थलांतर अखेर होणार की नागरिकांच्या भावना आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत प्रशासन वेगळा निर्णय घेणार का, याकडे आता संगमनेरकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, संगमनेर.